ऑगस्टपासून सुरू आहे आणि गंमत अशी आहे की 15 लाख देणार हे बोलणारे तर 1500 वर आलेले आहेत. तेही आपण पाहताय की त्यांना आता निवडणुका आल्या म्हणून आठवतात. कोणी धमकी देते की मतं नाही मिळालं तर आम्ही कमी करू, काढून घेऊ वगैरे. मी तुम्हाला सांगतो की हे सरकार पुन्हा येत नाही. आम्ही वाढीव देऊ, कारण आज 1500 मध्ये काय मिळतं. आणि मुद्दा हाच राहतो मग की हे सगळं चाललंय ते निवडणुकीसाठी हातपाय मारणं चाललेलं आहे. पण 2 वर्ष आपण पाहतोय कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका ही योजना महाराष्ट्रात सर्रास सुरू आहे. लाडक्या बहिणीला पैसे मिळवणे असं सावत्र बाबांचा मी हे परत एकदा सांगेन की कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका ही जी योजना आहे त्याच्याबद्दल घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या समोर येऊन चर्चा करावी. 1-on-1 पाहिजे तर TV 9च्या कॉन्क्लेव्ह किंवा पुढारीच्या कॉन्क्लेव्हमध्ये. प्रचार प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव सध्या तरी चर्चेत आहे. जर त्यांना प्रचार प्रमुख केलं तर महाविकास आघाडीचा जहाज नक्कीच डुबेल असं सध्या तरी म्हणतात आता विरोधात सत्ताधारी त्यांच्यावर. चांगले म्हणून देते ना, त्यांचे चेहरे लावा आणि लढा. कोणाचा चेहरा लावणार आणि लढणार मला सांगा. खोके सरकारचा की फडणवीस साहेबांचा, ज्यांनी या महाराष्ट्राची लूट केली आहे, ज्यांनी या महाराष्ट्राला लुटण्याचा पूर्ण प्रयत्न तर नाही आपण पाहतोय की अजूनही सुरू येतो, त्यांचा चेहरा म्हणून लढा त्यांनी भाजपने. पंतप्रधान म्हणाले की सेक्युलर सिव्हिल कोर्ट आता देशात आणला पाहिजे. नाही काय, मी आजचं भाषण ऐकलं नाही, कारण अनेक 10 वर्ष तर आम्ही ऐकत आलो भाषण. पहिलं अच्छे दिन येणार होते, मग स्मार्ट सिटीज बनणार होत्या, मग प्रत्येकाच्या घरात नळ लागणार होता, नळातून पाणी येणार होतं. आपण पाहतो ते पाण्यात गढूळ पाणी मुंबईत यायला लागले सरकार आल्यापासून. हे सगळं चाललंय. अयोध्येत 50 लाखाच्या लाईट्स मिसिंग आहेत, मंदिराला गळती लागलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी पण आम्ही त्याच भाषणातून ऐकलेल्या आधीपासून. तर किती आता विश्वास ठेवायचा हा एक प्रश्न उपस्थित होतोच नाही. थँक्यू. खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा.